नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत पेशवे संग्रहालय। पर्वती गावाच्या पायथ्याला आपण आलेलो आहोत। इथून आता टेकडीवर जाणार आहोत। या ठिकाणी पेशवे संग्रहालय आहे। पेशवे संग्रहालय पुण्याच्या पर्वतीवर स्थापन करण्यात आलेले पेशवे संग्रहालय म्हणजे पेशवे काळातील अनेक आठवणीच्या ठेवी आहेत। हे संग्रहालय हिस्टॉरिकल म्युझियम ज्या जागेत उभारण्यात आलेले आहे तो वाडा पेशव्यांनी 1795 मध्ये बांधलेला आहे। सध्या त्याची बाह्य रचना आधुनिक असली तरी आतील भाग पेशवेकालीन पद्धतीच्या दालनाप्रमाणे सजवण्यात आलेला आहे। संग्रहालयात आत आल्यानंतर शिवदर्शन कक्ष आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रीकरण आहे। तसेच सिंहगडाचे चित्रही यापुढे या ठिकाणी रेखाटलेले आहे। 20 रुपये तिकीट काढून आपल्याला संग्रहालयात एंट्री मिळते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर पेशवे व सरदार यांच्यासाठी वापरण्यात येणारी मोठी पालखी, नगारे, ढोल आपल्या दृष्टीस पडतात। बाजूला पेशव्यांच्या घराण्याची वंशावळ, त्यांची अनेक छायाचित्रे, भांडी, कागदपत्रे अशा अनेक ठेवी आहेत। येथील दिवाणखाना हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। लाकडी कोरीवकाम केलेले खांब व जाळीदार लाकडी भिंतींनी सजवण्यात आलेला हा दिवाणखाना एक अप्रतिम पेशव्यांच्या घराण्याची वंशावळ, त्यांची अनेक छायाचित्रे, भांडी, कागदपत्रे अशा अनेक ठेवी आहेत। येथील दिवाणखाना हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। लाकडी कोरीवकाम केलेले खांब व जाळीदार लाकडी भिंतींनी सजवण्यात आलेला हा दिवाणखाना एक अप्रतिम कलाकुसर पाहिल्याचा आनंद आपल्याला देतो। विविध सरदार आदींच्या जुन्या वाड्यांमध्ये असणारे कलाकृती पूर्ण भाग सुरक्षितपणे हलवून येथे हा दिवाणखाना उभारण्यात आलेला आहे। छत, झुंबरे, खांब अत्यंत देखणे व भव्य आहेत। वरच्या दालनात विविध प्रकारच्या नाण्यांचा संग्रह आहे। खेळणी, भांडी, पानांची तंबके असंख्य वस्तू आहेत। इतिहासप्रेमी व विशिष्ट काळाचे अभ्यासक यांच्यासाठी हा संग्रह अत्यंत उपयुक्त आहे। आठवड्यातील 7ही दिवस सकाळी 7:30 ते रात्री 8 पर्यंत हे संग्रहालय पर्यटकांसाठी खुले असते। येथे भेट देण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते। खरं तर पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध अशा पर्वतीला भेट देतानाच हा संग्रहालय भेट देण्याचे निश्चित करा, कारण पर्वती चढून गेल्यावर समोरच्या आपल्याला हे संग्रहालय दृष्टीस पडते। तेव्हा संपूर्ण पर्वती आणि हे संग्रहालय मिळून 4 तास तरी वेळ लागणार हे गृहीत धरूनच येथे भेट द्या।
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। संग्रहालयाच्या वरच्या दालनात जाताना एका बाजूला जुन्या काळच्या पुण्यातील रस्ते, इमारती, उद्योगधंदे, रेल्वे, कचेरी आदी छायाचित्रांचा संग्रह आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यावेळच्या अनेक थोरा मोठ्या व्यक्तींचे पेंटिंग्स व पोवाड्यांचे फलक आहेत। यात शिवकालीन व पेशवेकालीन अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती व छायाचित्रे आहेत। या संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।